एलेनशाह शेटजी यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं सर्वजण उपस्थित आहोत। आज हा प्रवेश आहे आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 30-35 वर्ष कार्य करणारे सगळ्या कार्यकर्त्यांच्या विचारानं आणि साहेबांच्या विचारानं शेटजी असतील, आम्ही असू, सर्वजण ही लोक असतील। आता शेटजी म्हणले आम्ही नव्या घरामध्ये आलेलो आहे, पण हे नवं घर हे आम्हाला जाणवूनच झाले। कारण मुनीरबाईंचं जे कुटुंब आहे, परवा माझा उल्लेख राहून गेला की माझ्या वडिलांच्या अतिशय जिव्हाळ्याचे कुटुंब मुनीरबाईंच्या वडिलांशी जेव्हा पलीकडचं प्रेम होतं त्यांच्याशी, आदरणीय अरुणा काकी वगैरे त्यांचाही माझा उल्लेख राहून गेला, त्यांचाही आमचं अतिशय जिव्हाळ्याचं कुटुंबाचा संबंध आहे। बी बापू आहेत, आबा आहेत वगैरे, संदीप दादा आहेत, ही सगळी ही पूर्वीची एकत्र असणारी ही सगळी माणसं, जुनी माणसं, खंडराव नाना वगैरे सगळी, मलगोणे दादा आहेत, त्यांच्या वडिलांचे माझ्या वडिलांचे हे होते। 74ला पवार साहेबांच्या विरोधामध्ये कशा प्रकारे त्यांच्या विरोधात उठाव करायचा हे माझ्या वडिलांना शिकवणारे आनंदराव मलगोणे दादांचे वडील होते। आणि या अनुषंगाने आज सगळे जुनं नवं हा वगैरे आता विषय नाहीये। ही आजची ही जी लढाई आहे, ही चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधातली ही लढाई आहे। आज शहर हे चुकीच्या मार्गाने, चुकीच्या लोकांच्या हातामध्ये हे शहर निघालंय। म्हणून हे जे एलेनशाह वगैरे आम्ही जी सगळी आलेलो आहे, की याला कुठेतरी प्रतिकार करावा याच्यासाठी आलेलो आहे। आज भरमसाठ गाड्या भाडोत्री माणसं आणून त्यांचे जे उद्योग चाललेले आहेत पैशाच्या सत्तेच्या जोरावरती, त्यांना काय करायचं ते करू दे। एक दिवस असा येणार आहे, आजचे साहेबांच्या बद्दल एकेरी शब्द जे वापरणारे लोक आहेत, त्यांना मी आज या शेटजींच्या प्रवेशाच्या निमित्तानं मी आज ठणकावून सांगतो की या महाराष्ट्रातले अनेक जेल आहेत की ते जेल हे साहेबांनी गृहमंत्री असताना ते जेल निर्माण केलेले आहे। भविष्यात त्या जेलमध्ये जय साहेब मुख्यमंत्री होतील त्यावेळी जे आजचे त्यांना काय एकेरी शब्द बोलायचे ते बोलू देत। हे उद्याच्याला जे साहेबांनी जेल बांधलेली आहे त्या जेलमध्ये गेलेले तुम्हाला सर्वांना दिसतील। आणि आज कुणाचा रुसायचा दिवस नाही, दिवस फक्त 15 दिवस राहिले, मला तिकीट मिळालं नाही, मला अमका उमेदवार पाहिजे, मला तमका उमेदवार पाहिजे, हे कुणीही काहीही करू नका। आपल्या ध्येय एकच ठेवायचं की मलगोणे दादा नगराध्यक्ष झाले पाहिजे, अशा होणारच आहे। या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया, जीवाचं रान करूया, प्रत्येक मतदारापर्यंत भेटूया। आम्ही सकाळपासून प्रभागातच आहे, कुणाचाही एकही सिंगल विरोध किंवा निगेटिव्ह विचार साहेबांच्या नेतृत्वाखाली कुणाचाही आलेला नाही मतदारांचा। त्यामुळे दादा प्रचंड मतदारांना तुम्ही निवडून येणार आहे आणि एवढंच बोलतो आणि माझं छोटंसं भाषण संपवतो। आपल्या आरोग्याचा खरा आधार लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इस्लामपूर। वैद्यकीय सेवेतील 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणारे व प्रत्येक रुग्णाला जीवनदान देण्याचा हातखंडा असणारे सुप्रसिद्ध डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण हॉस्पिटल। कार्डिओलॉजी, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक, गायनेकोलॉजिक, यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी हे सगळे विभाग असणारं इस्लामपूर शहरातील एक अत्याधुनिक हॉस्पिटल। रस्ता अपघातग्रस्तांना उपचार, महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्यमान भारत, मुख्यमंत्री सहायता निधी, बांधकाम कामगार, डायलिसिस सुविधा, एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टी, कॅन्सर सर्जरी, गुडघा प्रत्यारोपण सर्जरी, हाडांवरील सर्व उपचार या सगळ्या योजना व सुविधा अगदी मोफत। 24 तास आपत्कालीन सेवा, तज्ञ डॉक्टरांची टीम, अद्ययावत उपकरणे, स्वच्छ व आरामदायी परिसर, रक्त तपासणी, एक्सरे, सोनोग्राफी व ईसीजी हे सगळं काही एकाच ठिकाणी। आमचा पत्ता लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, माई हुंडाई शोरूम जवळ, इस्लामपूर। संपर्क 02342 225 775।